आता सेकंड वाला काय येणार आहे, जातीवाचक संज्ञा. आता जातीवाचक संज्ञा म्हणजे काय, तर पहिला आपला काय झाला, व्यक्तिवाचक संज्ञा, जी व्यक्ती एकच असणार आहे. आणि जातीवाचक म्हणजे काय, तर वेगवेगळ्या पार्ट मध्ये आता काय डिवाइड झाला. आता ह्याचं पहिले डेफिनेशन बघूया, म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजेल. किसी प्राणी, वस्तु या स्थान की पूरी जाति के नाम का बोध कराने वाले शब्द जातीवाचक संज्ञा कहलाते हैं. म्हणजे अशा काही असे काही हे असतात काय, तर प्राणी असतात, वस्तू असतात किंवा स्थान, ह्यांची जात कोणती आहे हे ज्या गोष्टीवरून कळतं, ज्या शब्दावरून कळतं, नामावरून कळतं, त्याला काय म्हणतात, तर जातीवाचक संज्ञा. फॉर एक्झाम्पल मध्ये काय येणार आहे, पर्वत येणार आहे, छात्र म्हणजे जे विद्यार्थी आहेत, मजदूर आहे, देश, गाव, किताब, अशा प्रकारे हे काय झालं, तर त्यांची जात कळली म्हणजे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत ते कळणार आहेत. एक सिंपल आहे की जातीवाचक खूप सारे असू शकतात, जसे की खूप सारी पुस्तकं असू शकतात, खूप सारे पर्वत असू शकतात, खूप सारे छात्र असू शकतात, खूप सारे मजदूर असू शकतात. हे कशामध्ये येणार आहे, जातीवाचक मध्ये येणार आहे, खूप सारे असणार आहेत. आणि व्यक्तिवाचक मध्ये फक्त आणि फक्त तो एकच असणार आहे. सो हे सिंपल तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण एग्जाम्पल थ्रू समजून घेऊ. कुत्ता एक वफादार जानवर है. आता इथे काय येणार आहे, जातीवाचक नामामध्ये काय येणार आहे, तर कुत्ता. का, आता जातीवाचकच का झालं, तर इथे जर त्या कुत्र्याचं नाव सांगितलं असतं, जसं की टॉमी एक वफादार जानवर आहे, तर टॉमी काय झाला असता, व्यक्तिवाचक संज्ञा झाली असती. आणि कुत्रा सांगितलं आहे म्हणजेच काय, तर कुत्ता बोललेलं आहे, त्यामुळे हे कशामध्ये जाणार आहे, तर जातीवाचक संज्ञामध्ये जाणार. सेकंड आहे, पुस्तक पढ़ना अच्छी आदत है. आता ह्याच्यामध्ये जातीवाचक काय येणार आहे, तर पुस्तक येणार आहे. का, कारण पुस्तकं खूप सारी असतात. जर त्या पुस्तकाचं नाव दिलं असतं, जसं की भगवद्गीता किंवा दुसरं कोणतं नाव दिलं असतं, तर ते काय झालं असतं, आपलं व्यक्तिवाचक मध्ये गेलं असतं. पण पुस्तक दिलेलं आहे, खूप सारी पुस्तकं असणार आहेत, त्यामुळे ते जाणार आहे आपलं जातीवाचक संज्ञामध्ये. त्यानंतर आहे, हमारे देश की संस्कृती बहुत पुरानी है. तर ह्याच्यामध्ये व्यक्तिवाचक जातीवाचक काय येणार आहे, तर देश, कारण खूप सारे देश असणार आहेत. आता जर इथे सांगितलं असतं भारत देश की संस्कृती बहुत पुरानी है, तर भारत काय झालं असतं, व्यक्तिवाचक संज्ञा. अशा प्रकारे तुम्हाला जातीवाचक संज्ञा आणि व्यक्तिवाचक संज्ञा मधला फरक आय होप समजला असेल. आणि अशा प्रकारे तुम्हाला जर फाइंड आउट करायला सांगितलं तर तुम्ही करू शकता.